आज होती नागपंचमी आणि त्याचबरोबर होता पहिला श्रावण सोमवार सुद्धा. त्यामुळे सकाळी लवकर उठली आणि अंघोळ वगैरे करून सर्वात आधी अशी पूजेची सर्व तयारी करून ठेवून दिली होती. त्यानंतर मी सुद्धा रेडी झाली. आता पूजा करायला बसते म्हटलं, तर तेवढ्यातच आमचा पिल्लू उठला. मग काय, सर्व काही बाजूला ठेवून सर्वात आधी त्याच्याकडे बघावं लागलं. त्याला छान अंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून दिले. दूध दिलं, पण दूध काय त्याला आज प्यायचं नव्हतं. त्याला खायचे होते मखाने आणि ते काही रोस्ट केलेले होते नाही. मग काय, सर्वात आधी तर त्याला मखाने रोस्ट करून त्याला खायला दिले. त्यानंतर तो खाली गेला. त्यानंतर मी पूजा करायला बसली. देवाचे भांडे आणि देव वगैरे आदल्या दिवशी क्लीन करून ठेवले होते. फक्त देवाचा कपडा चेंज करायचा होता. मग काय तो वगैरे करून घेतला आणि त्यानंतर सर्वात आधी देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर शंकराच्या पिंडीचा सुद्धा अभिषेक करून घेतला. अभिषेक झाल्यावर त्याला छान चंदन, फूल, वस्त्र वगैरे वाहून आज मला 51 बेलपत्री मिळाली होती, तर ते सुद्धा अर्पण करून टाकले. त्यानंतर आज नागपंचमी होती, तर माझ्या सासूकडेच म्हणजे खाली आज कढई असते, तर त्याच्यासाठी मी सुद्धा खाली गेली होती. त्याची सुद्धा सर्व तयारी झालेली होती. म्हणजेच काय, एकीकडे छान असे दिवे करून टाकले आणि एकीकडे पूर्ण अशी पूजेसाठी जे जे साहित्य लागते ते काढून ठेवले होते. एकीकडे छान असा शिरा सुद्धा भाजणं सुरू होता. शिरा सुद्धा झालेला होता. त्यानंतर माझ्या दिराने पूजा मांडायला घेतली. एक एक करून पूर्ण अशी पूजा मांडून घेतली. पूजा मांडून झाल्यावर छान आम्ही आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर हे इकडे तुम्ही बघू शकता, आमच्याकडे अशा प्रकारे पूजा असते. तुमच्याकडे कशी असते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे आमचा पिल्लू मस्त शिरा खात होता. असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब